महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पक्षश्रेष्ठींच्या हेकेखोरपणामुळे व निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी यांचा सामूहिक राजीनामा। अकोला उपशहर प्रमुख प्रकाश बळीराम वानखडे यांच्या नेतृत्वात विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, शाखा प्रमुखांचा शिवसेना उभाटा सामूहिक राजीनामा दिल्याने शहरात राजकीय भूकंप आला आहे। अकोला शहरातील शिवसैनिक तथा पदाधिकारी, अकोला शहरातील वरिष्ठ जिल्हा पदाधिकारी यांच्या मनमानी कारभारास कंटाळून आज समस्त पदाधिकारी तथा पक्षाच्या सदस्यांचा सुद्धा राजीनामा दिला आहे। याची प्रमुख कारणं पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली। अकोला शहरातील शिवसेना तथा युवासेना शहर प्रमुख यांची नियुक्ती करताना कुठल्याही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता जो पक्षाचा कार्यकर्ता नाही त्यास सरळ शहर प्रमुख बसवण्यात आले। मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील आयात केलेल्या पदाधिकाऱ्यास मनपा निवडणूक हरल्यानंतर सुद्धा त्यास स्वीकृत नगरसेवक करण्यात आले। यामुळे समस्त कट्टर शिवसैनिक नाराज असून एखाद्या निष्ठावंत शिवसैनिकास का दिले नाही अशी नाराजी आहे। मनपा निवडणूक 2025-26 मध्ये उमेदवारास जसे सहकार्य उपनेते, जिल्हा पदाधिकारी तथा शहर पदाधिकारी करावयास पाहिजे होते, परंतु सहकार्य केले नाही। यात निवडणुकीत उमेदवार हे स्वखर्चाने स्वहिमतीने लढवले तरी यांच्या उदासीनतेने पराभवाचा सामना करावा लागला। पक्षातील काही पदाधिकारी हे शासकीय कंत्राटदार असल्यामुळे सत्तेतील पक्षश्रेष्ठी यांच्या जवळून कंत्राट मिळवण्याकरिता पक्षाचे नुकसान करून जो निष्ठावान आहेत त्यांची उमेदवारी डावलून डमी उमेदवार दिले। सदर उपनेते, जिल्हा प्रमुख व समस्त जिल्हा पदाधिकारी हे निष्ठावंत शिवसैनिकांचा मानसन्मान करत नाहीत। यांच्या सर्व पक्षश्रेष्ठींच्या हेकेखोरपणामुळे व निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी प्रकाश बळीराम वानखडे, शिवसेना अकोला उपशहर प्रमुख यांच्या नेतृत्वात उत्तर विभाग प्रमुख सतीश भिवाजी नागदेवे, सतीश वानरे विभाग प्रमुख, प्रभाग क्रमांक 3 लहान उमरी मंगेश दे पावले, उपविभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 6 देशमुख फेल अर्जुन नाग क्षीरसागर, उपविभाग प्रभाग क्रमांक 6 मातानगर रोशन राहणार अहिर, प्रभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 3 निबंधे प्लॉट नितीन क्रू देशमुख, प्रभाग क्रमांक 6 देशमुख फेल गजानन भगीरथ पाल, उपविभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक योगेश गवळी, युवा सेना उपशहर प्रमुख अविनाश कोकरे उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट गजानन वानखडे। आज आपण सामूहिक राजीनामा दिला, त्याची प्रमुख कारणे काय होती? प्रमुख कारणे हीच आहेत की जेव्हा दोन्ही शहराचे प्रेसिडेंट आमच्या अकोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हे शिंदे गटामध्ये गेले होते, युवाचे पश्चिमचे आणि शिवसेनेचे पश्चिमचे, तर यांनी जेव्हा नवीन नियुक्त्या केल्या तेव्हा आम्हाला विश्वासात धरलं नाही। दुसरी गोष्ट, जेव्हा यांनी स्वीकृत मनपा निवडणुकानंतर जेव्हा यांनी स्वीकृत नगरसेवक केलं ते काँग्रेसच्या आयात व्यक्तीच केलं, तथापि त्याला उपजिल्हा प्रमुखही बनवलं। तेव्हा आमच्या समस्त शिवसैनिकाची अकोला जिल्ह्याच्या नाराजी होती की बा तुम्ही पार्सल उमेदवारास का देतात। तर यावर आमची जे निरीक्षक आले होते कदम साहेब, त्यांनाही आम्ही बोली केली, तेव्हा काही लोकांनी विरोध केला। त्यात प्रभाग क्रमांक 3चे आणि प्रभाग क्रमांक 6चे अण्णाजी आणि प्रभाग क्रमांक 3चे सतीशजी वानरे हे मुख्य पदाधिकारी होते। तर यामध्ये सतीशजी वानरे यांना धमक्याचे कॉल्स गेले, ते पक्षश्रेष्ठींकडून गेले, हे अतिशय दुर्दैवी आहे। जर उद्या चालून यांच्या मनमानी कारभाराविरोधात कुठल्याही सामान्य शिवसैनिकांनी आवाज उठवला त्यालाही हे असल्याच प्रकारचा दबाव तंत्र करते। आपलं नाराजी नाट्य हे पक्षश्रेष्ठीपर्यंत गेलं की नाही गेलं आतापर्यंत? आम्ही सर्व प्रकारचा पाठपुरावा केला। पक्षाचे निरीक्षक पश्चिमचे कदम साहेब आले होते, त्यांच्याजवळ आम्ही नाराजी व्यक्त केली, जिल्हा प्रमुख यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली, परंतु यांनी आमच्या जे नाराजी नाट्य आहे त्याकरिता आमच्या कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा किंवा थांबवण्याकरिता कुठल्याही प्रकारची आम्हाला राहणी केली नाही। त्या संदर्भात आम्ही त्यांना कंटाळून राजीनामा देतो। जर जिल्ह्याचे लोकल बॉडीने जर मध्यस्थी केली तर तुमची घरवापसी होते का किंवा राजीनामा? घरवापसी होण्याचे चान्सेस आहेत। आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही आहोत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांची जी शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, आम्ही त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून चालणारे लोक आहोत। पुढची काय भूमिका असेल? पुढची भूमिका हीच आहे की सामान्य शिवसैनिक म्हणून जे सामाजिक कार्य आम्ही चालू केलेलं आहे ते चालू राहणार। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।